रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यानं विदर्भातले 2 आमदार हे आक्रमक झालेत। विधान भवन परिसरात भरत गोगावलेंना अडवत त्यांनी जाब विचारलाय। रोजगार हमी योजनेचे पैसे न मिळाल्यानं आमदार विनोद अग्रवाल संतप्त झाले। गेल्या 2 वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामं झाली आहेत, पण पैसे मिळाले नाहीयेत। त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल आक्रमक झाले। इसके पहले भी गोंदिया जिले को उसने पैसे नहीं दिया एक भी बार। ऐसा नहीं हम सब लगा तो सबसे ही देते था। पूरा 5 साल का चौकसी लगा उसके पीछे भी पूरे पैसे ले लेकर के काम करता है साहब वो। चलो अपन मीडिया के सामने जाएंगे। चलो असं नाही होत साहेब। भरत गोगावले यांच्याशी त्यांचा शाब्दिक वाद झालेला आहे। काय नेमका हा वाद होता, कारण याचे व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहेत। संपूर्ण राज्यामध्ये 4185 कोटी रुपये एमआरजीएसचे कुशल कामाचे देयके थकीत आहेत। त्यापैकी 1379 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत। 1379 कोटी रुपये प्रमाणे आमच्या गोंदिया जिल्ह्याला 407 कोटी रुपये थकीत आहेत। तर 133 कोटी रुपये आम्हाला मिळायला पाहिजे होते, परंतु एकही रुपयाचा निधी आम्हाला मिळालेला नाही। याबद्दल मी मंत्री महोदयांना बोललेलो आहे आणि निश्चित रूपाने आमच्या गोंदिया जिल्ह्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना सुद्धा 10 ते 15% निधी देण्यात आलेला आहे आणि विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांना 50%च्या वर निधी देण्यात आलेला आहे। आणि असा हा जो अन्याय आम्ही सहन करणार नाही, हेच गोष्ट मी मंत्री महोदयांना सांगितलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की मी लवकरच 1-2 तासामध्ये तुम्हाला न्याय देतो। तुम्ही शून्य निधीच्या बाबतीत त्यांना एक कागद पण दाखवला, तो कागद नेमका आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे कागद आहे ना, शासन निर्णय आहे, त्यामध्ये शून्य निधी आहे। गोंदिया जिल्ह्याला एकही निधी मिळालेला नाही। आता पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे? माझी भूमिका हेच असणार आहे की जोपर्यंत आम्हाला निधी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। नक्कीच, पण सरकारकडे निधीची कमतरता आहे का, असं कुठे दिसतंय का? सरकारकडे निधीची कमतरता नाही। सरकारला 1379 कोटी रुपये सरकारने